नमस्कार. मुंबई पुणे प्रवास. आपण सगळेच कधी ना कधी या मार्गावरून गेलोच असू, राईट? खंडाळा घाट, तिथला निसर्ग, हे सगळंच कसं भारी वाटतं. पण तुम्हाला माहितीये का, आपण ज्या गुळगुळीत रस्त्यांवरून आज सुसाट गाड्या पळवतो, त्यामागे खूप मोठा, लपलेला आणि थोडासा रक्तरंजित इतिहास दडलेला आहे. आजच्या या विशेष माहितीत आपण तोच इतिहास उलगडणार आहोत. ज्या प्रवासाची सुलभता आपण आज अनुभवतोय, त्यामागे नेमकं कोणाचं सर्वोच्च बलिदान आहे, हे जाणून घेणं खरोखरच खूप महत्त्वाचं आहे. चला तर मग थेट विषयाला हात घालूया. आता सर्वात मोठा प्रश्न पडतो तो म्हणजे मुंबई पुणे मार्गाचा खरा शिल्पकार आहे तरी कोण? आपण दररोज खंडाळ घाटातून जो प्रवास करतो त्यामागे एका अशा नायकाचं अफाट योगदान आहे ज्याला आपण जवळपास विसरून गेलोय. आज आपण याच खऱ्या शिल्पकाराला प्रकाशात आणणार आहोत. त्यांचं नाव आहे वीर हुतात्मा शिंगरोबा धनगर. एक असा माणूस ज्याने मातृभूमीच्या स्वाभिमानासाठी प्राण दिले पण ब्रिटिशांसमोर कधी हार मानली नाही. बोरघाट. आता हे नाव ऐकलं की आपल्याला आजचा तो सोपा रस्ता आठवतो. पण 100-150 वर्षांपूर्वीची परिस्थिती जरा डोळ्यांसमोर आणा. आधुनिक पायाभूत सुविधा तेव्हा अस्तित्वात नव्हत्या. तेव्हा हा सह्याद्रीचा कठीण पट्टा पार करणं म्हणजे अक्षरशः मृत्यूला आमंत्रण देण्यासारखं होतं. अतिशय कठीण दऱ्या, उंच कडे आणि गुंतागुंतीच्या पायवाटा. म्हणजे विचार करा, तो एक भयानक नैसर्गिक चक्रव्यूहच होता. त्या काळात इथून प्रवास करणं किती मोठं भौगोलिक आव्हान असेल याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो. तर ही गोष्ट सुरू होते 1818च्या सुमारास, शिंगरोबा धनगरांच्या काळात. पुढे 19व्या शतकाच्या मध्यावर म्हणजेच साधारण 1850च्या दशकात ब्रिटिशांना मुंबई आणि पुण्याला जोडणारा रेल्वे आणि रस्त्याचा मार्ग हवा होता. पण सह्याद्रीचा तो रौद्र अवतार पाहून त्यांची अक्षरशः भंभेरी उलाली होती. आता इथेच एका स्थानिक तज्ज्ञाचा ब्रिटिश साम्राज्याशी थेट संबंध येतो आणि बघता बघता 1853मध्ये या मार्गाच्या शोधाचा शेवट एका भयंकर संघर्षात आणि शिंगरोबांच्या बलिदानात कसा झाला हे पाहणं खरंच थक्क करणार आहे. आता इथला विरोधाभास बघा. एकीकडे होतं जगातलं सर्वात शक्तिशाली ब्रिटिश साम्राज्य. सगळी आधुनिक साधनं त्यांच्याकडे होती, पण तरीही ते सह्याद्रीच्या त्या अभेद्य पर्वतरांगांमध्ये मार्ग शोधताना पूर्णपणे हतबल होऊन संघर्ष करत होते. आणि दुसरीकडे कोण होतं? तर शिंगरोबा धनगर, एक असा स्थानिक माणूस ज्याला या दऱ्याखोऱ्यांची, घाटांची आणि प्रत्येक गुंतागुंतीच्या पायवाटेची अगदी इत्थंभूत माहिती होती. विचार करा, एका बाजूला जागतिक महासत्तेची अगतिकता आणि दुसऱ्या बाजूला एका माणसाचं अचूक भौगोलिक ज्ञान. काय प्रसंग असेल तो! जेव्हा ब्रिटिशांचे सगळे उपाय संपले आणि त्यांना कोणताही मार्ग सापडत नव्हता, तेव्हा शिंगरोबा धनगरांनीच त्यांना रस्ता दाखवला. त्यांनी आपल्या स्थानिक ज्ञानाच्या जोरावर ब्रिटिशांना घाटाचा असा एक गुप्त मार्ग दाखवला ज्यामुळे भविष्यातली रेल्वे आणि रस्ते वाहतूक शक्य झाली. आज ज्या घाटातून हजारो वाहने दररोज धावतात ना, त्याची मूळ ओळख शिंगरोबांनीच करून दिली होती. म्हणजे एक प्रकारे त्यांनी आधुनिक महाराष्ट्राचा विकासाचा पायाच रचलाय असं म्हणता येईल. पण थांबा, ही गोष्ट एका साध्या देवाणघेवाणीवर इथेच संपत नाही. खरं नाट्य तर आता सुरू होतं. रस्ता तर मिळाला, पण त्यानंतर या कथेत एक एकदम अनपेक्षित वळण आलं. ब्रिटिशांनी ठरवलं की शिंगरोबांना त्यांच्या या भौगोलिक सेवेसाठी प्रचंड मोठी रक्कम इनाम म्हणून द्यायची. साम्राज्यवादी शक्तींची तीच जुनी सवय, पैशाच्या जोरावर स्थानिकांना विकत घ्यायचं. पण तुम्हाला माहिती आहे शिंगरोबांनी काय केलं? त्यांनी ती सगळी संपत्ती, ते इनाम थेट नाकारलं आणि त्या बदल्यात त्यांनी थेट राष्ट्रीय सार्वभौमत्वाची म्हणजे देशाच्या स्वातंत्र्याची मागणी केली. एका सामान्य माणसाने पैशाचा मोह जुगारून स्वातंत्र्याची मागणी करणं हा खरोखरच एक ऐतिहासिक क्षण आहे. मला इनाम नको, माझ्या देशाला स्वातंत्र्य द्या. हा त्या साध्या पण अत्यंत स्वाभिमानी योद्ध्याचा बुलंद आवाज होता. विचार करा, पैशांपेक्षा आणि स्वतःच्या वैयक्तिक फायद्यापेक्षा देशाचं स्वातंत्र्य जास्त महत्त्वाचं मानणारी ही निस्वार्थ देशभक्ती आपल्याला आजही विचार करायला लावते. ब्रिटिशांच्या कोणत्याही आमिषाला बळी न पडता त्यांनी जो बाणेदारपणा दाखवला तो खऱ्या अर्थाने वंदनीय आहे. आता हे बघा, एका पायाभूत सुविधेच्या विकासाची गोष्ट किती वेगाने एका दुःखद आणि सर्वोच्च बलिदानात बदलते. एका स्थानिक माणसाने आपल्याकडे थेट स्वातंत्र्य मागावं याचा ब्रिटिश अधिकाऱ्यांना भयंकर राग आला. त्यांचा इगो दुखावला गेला आणि हा अपमान सहन न झाल्याने त्यांनी शिंगरोबांवर निर्भुणपणे गोळ्या झाडल्या. या क्रूर हत्येमुळे शिंगरोबा धनगर हे स्वातंत्र्यासाठी प्राण देणारे हुतात्मा ठरले. केवळ रस्ता दाखवणाऱ्या या महापुरुषाने मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी हसत हसत स्वतःच्या प्राणांची आहुती दिली. आज दुर्दैवाने इतिहासाच्या अनेक पुस्तकांमध्ये त्यांच्या या महान बलिदानाचा फारसा उल्लेख सापडत नाही.
पण त्यांची स्मृती आजही या भौगोलिक परिदृश्यात घट्ट रुजलेली आहे. खोपोलीजवळ जुन्या खंडाळा घाट परिसरात आजही शिंगरोबांचं देऊळ उभं आहे. आणि हे मंदिर फक्त एक वास्तू नाहीये बरं का. तिथून प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांसाठी आणि भाविकांसाठी ते एक अत्यंत श्रद्धेचं आणि आदराचं ठिकाण आहे. आजही लोक तिथे थांबतात, वंदन करतात. त्यांचा तो त्याग आजही त्या घाटात कुठेतरी रेंगाळत असल्याची जाणीव तिथे येणाऱ्या प्रत्येकाला नक्कीच होते. हा सगळा इतिहास आजच्या काळातही तितकाच प्रासंगिक आहे. आजच्या पिढीला ह्या बलिदानाचा विसर पडू नये म्हणून समाजात सध्या एक अतिशय महत्त्वाची नागरी मागणी जोर धरतीये. ती म्हणजे मुंबई-पुणे एक्सप्रेसवेला वीर हुतात्मा शिंगरोबा धनगर यांचं नाव द्यावं. इतकंच नाही तर जो नवीन मिसिंग लिंक प्रकल्प होतोय त्यालाही त्यांच्याच नावाने सन्मानित करावं, अशी आग्रही मागणी लोक करत आहेत. ज्या रस्त्यांच्या निर्मितीसाठी त्यांनी स्वतःचे प्राण दिले त्याच रस्त्यांवर त्यांच्या वारशाची अधिकृत मोहर उमटवली जावी, ही मागणी खरंच अत्यंत रास्त आणि न्याय आहे, नाही का? तर आजची ही माहिती संपवताना एक प्रश्न नक्कीच आपल्या मनात रेंगाळतो. इतिहास अशा विस्मृतीत गेलेल्या आपल्या खऱ्या नायकांना कसं लक्षात ठेवतो? आज आपण आधुनिक जगाच्या ज्या सोयीसुविधा अगदी सहज उपभोगत आहोत त्यामागे असे अनेक अज्ञात नायक आहेत ज्यांनी स्वतःचं रक्त आणि घाम सांडलाय. शिंगरोबा धनगरांसारख्या हुतात्म्यांच्या कथा फक्त जुन्या पुस्तकांच्या पानांवर मर्यादित राहू नयेत, तर त्या आपल्या स्मरणात आणि आपल्या आजूबाजूच्या वास्तूंमध्ये कायम जिवंत राहिल्या पाहिजेत. ह्याच एका महत्त्वाच्या विचारासोबतच आज आपण इथे थांबूया. आशा आहे की यातून नक्कीच काहीतरी नवीन आणि रंजक शिकायला मिळालं असेल. धन्यवाद.